विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाल्यानं विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे असं असताना ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मात्र विरोधी पक्षनेतेपदासाठी जागा वाटपाप्रमाणेच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळे या मुद्द्यावरती महाविकास आघाडीत मतभेद झालेत। पाहूयात याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, पण विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय होऊ शकला नाहीये। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही ही एक गोष्ट, पण सोबतच विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीतच एकमत नसल्याचं दिसतंय। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय जो आहे तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत आहे, तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत। सर, आज चहापानाचा कार्यक्रम होता आम्ही नागपूरच्या अधिवेशनात। सर, आज चहापानाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्री। सर, आज चहापानाचा कार्यक्रम होता आम्ही नागपूरच्या अधिवेशनात। सर, आज चहापानाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्री। विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 10% आमदार असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या आहे 288। राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। विरोधी बाकावर महाविकास आघाडीतील पक्षांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत। महाविकास आघाडीमध्ये मोठा भाव असलेल्या शिवसेना ठाकरे गटानं विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली। मात्र याच विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये मतभेद असल्याचं कळतंय आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय झालेला नाही आणि कुठलाही प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे अद्याप दिलेला नाहीये। त्यामुळे पुढच्याच अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदासंदर्भातला निर्णय होईल। मात्र विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी सत्ताधाऱ्यांवर अवलंबून असणार आहे। नागपुरातल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अचानक भेट घेतली होती। ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं गेलं तरी विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या मोर्चे बांधणीचा हा भाग होता अशी चर्चा आहे। फडणवीसांसोबतच्या भेटीगाठी यापुढे वाढतील असे संकेत आदित्य ठाकरेंनी दिले होते। त्यामुळे ठाकरेंची ही बदललेली भूमिका त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळवून देणार का हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।